हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहतोय शेवयापासून मसाले भात कसा बनवायचा ते। तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर, कांदा, हिरवी कांद्याची पात, शेंगदाणे, टोमॅटो आणि उडदाची डाळ घेतली आहे। तर उडदाची डाळ खूप छान लागते, दाताखाली असं क्रंची, शेंगदाणे पण। तर कढईमध्ये मी शेवया टाकलेल्या आहेत आणि ह्या शेवया होममेडच आहेत, गव्हापासून घरी बनवलेल्या। तर त्यावर थोडंसं आपण तेल टाकूया आणि तेल टाकून आपण व्यवस्थित भाजून घेऊया। कलर चेंज होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाले भात हा खमंग लागेल। खूप छान ही रेसिपी आहे, घरी ट्राय करा, नक्की सर्वांना आवडेल। शेवयापासून फोडणीचा भात, तर एकदम झणझणीत चमचमीत असं मी आज बनवणार आहे। तर पूर्ण पहा रेसिपी। तर आपले शेवया आता भाजलेले आहेत, तर आपण हे काढून घेऊया आणि एका ताटामध्ये मी गार होण्यासाठी ठेवलेले आहेत। आणि त्याच कढईत मी तेल टाकलं 1 चमचा। मोहरी व्यवस्थित तळली की आपण ह्यामध्ये जिरे टाकूया। तर हे जिरे टाकलेले आहेत। जिरे मोहरी व्यवस्थित तळली नंतर कांदा टाकूया आपण। कांद्याची पात पण टाकून घ्यायचंय, जर पात तुमच्याकडे असली तरी टाका, नाही टाकलं तरी चालेल, माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेली आहे। तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्यायचंय। आणि जे आपलं शेंगदाणे, कोथिंबीर, टोमॅटो, उडदाची डाळ ते पण मी टाकलेली आहे। तर हे व्यवस्थित तेलात परतून घेऊया। धने पावडर, गरम मसाला, हळद पावडर आणि हे आहे काळं तिखट, म्हणजेच कांदा लसूण मसाला, आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची ही वापरू शकता। हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपणाला। आणि ह्यामध्ये आपण गार पाणी ओतलेलं आहे, तर जितक्या तुमच्या शेवया आहेत तितकं तुम्ही पाणी ओतू शकता, म्हणजे त्यामध्ये आपल्या शेवया सहजासहजी शिजल्या पाहिजेत। टाकलेलं चवीपुरतं मीठ आणि आपण टाकून घेऊया। पाण्याला उकळी आल्यानंतर शेवया टाकून व्यवस्थित मिक्स करून, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या शेवया पूर्ण पाण्यामध्ये बुडलेल्या आहेत। तर इतकं पाणी ह्या शेवयाला लागतं। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। झाकून ठेवूया आपण शिजण्यासाठी 5 मिनिट। तर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय पाणी आटलेलं आहे। तर आता आपण शेगडी बंद करूया आणि हे वाफवण्यासाठी ठेवूया। कुठलेही खिचडी किंवा भात जरी असला, तांदळाचा किंवा शेवया, तर त्याला वाफवण्यासाठी 10-15 मिनिट ठेवावंच लागतं। पण शेवयाच्या भाताला जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटांमध्ये वाफलून तयार आहेत। तर आपला शेवयाचा फोडणीचा भात बनून तयार आहे। एकदम सुटसुटीत अशी आपली शेवयाची तार झालेली आहे, आपण व्यवस्थित तेल टाकून भाजल्यामुळे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। ब्लॉग पूर्ण पहा, आपल्या चॅनलवर रेसिपी ही असते आणि ब्लॉग ही असते। डेली ब्लॉगिंग चालू केलेलं आहे मी आता। तुम्हाला आणखीन काही नवीन नवीन जर व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईन। विलेज लाईफस्टाईल आपले ब्लॉग असतात, लहान मुलांसाठी रेसिपी सर्व काही।
तर सॅमचं चाललंय नाश्ता टाईम. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे शिरा आणि मी त्याला चारत आहे खेळत खेळत. हॅपी हाय. तर सॅम तुम्हाला हाय करतोय. तर सॅमचं नाश्ता करत करत चाललेली आहे मस्ती. तर आता सॅम खेळत खेळत बाहेर आलेला आहे. आणि सकाळचे वाजलेले आहेत 7:45 आणि सॅमचा चाललेला आहे नाश्ता. तर आता नाश्ता पण बाहेर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता ग्लासात पाणी आणि बाउलमध्ये आहे शिरा. तर ब्लॉग पूर्ण पहा. कशा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर काही सजेशन असेल तर नक्की सांगा. तर सॅमला तसंच चारलेलं आवडत नाही, तर त्याचं छोटंसं लाडू केल्यासारखं केलं ना तो खातो छान. आवडलं? काय काय सीताफळ? आणि या ठिकाणी आहे शोचं झाड. तुम्ही पाहू शकता. तर किती वरपर्यंत असं झाडावरती पण गेले हे बऱ्यापैकी. पाहू शकता. कोणी लावलं बेबी हे फुलाचं झाड? हे पहा. गणेश वेल पण आहे आणि सोबत शोचं पण आहे. हे दोन्ही पण वेलवर्गीय झाडं आहेत. तर एकदम पूर्ण असे वर लिंबाच्या झाडावर चढवलेलं आहे. बेबी है कुठे आहे बेबी? होय, किती बेबी आहेत? एकच ओरडत आहे. काय झाले बेबीला? दूध ठेवलंय ना आपण? दूध ठेवलंय ना बेबीला? ठेवले की मग का बरं ओरडते? त्याची मम्मा त्याला सोडून भूर गेल्या फिरायला रे, म्हणून ओरडते.
पाण्यात भिजून येते. काय करायचं रे, पाऊस आहे सगळीकडं, काय करायचं सगळं. काय झालं, खराब झाली का सायकल? चेन पडली का? काहीतरी झालं पिल्या, काहीतरी झालं. काय केलं तू? तुला सांगते ना मी, सायकल खराब करायची नाही म्हणून. हात लावू नको, पी महाग आहेत ते. पूर्ण संपवलं नाही रे, पोट भरलं वाटतं त्याचं.